राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केले. त्याच दिवशी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पण वाढदिवस. त्या दोन्ही नेत्यांचा जन्मदिवस एकाच दिवशी आहे, पण दुर्दैवाने एक जयंती आणि एक वाढदिवस साजरा करण्याची वेळ तुमच्यासारख्या कार्यकर्त्यावर आली. परंतु दादांच्या जयंती साधू जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि आरोग्य शिबिर, महिलांचा सन्मान, अल्पसंख्याक गोष्टीमध्ये खाणे आणि शेतकऱ्यांचा सन्मान अशा पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये झाली. 22 जुलैपासून 30 जुलैपर्यंत जिल्ह्याच्या विविध भागामध्ये अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्या कार्यक्रमाचा आढावा, कार्यक्रम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे याच्यासाठी जे नियोजन ते करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक त्या ठिकाणी आम्ही माहिती केली. विषय असा आहे की ही बाब अतिशय गंभीर आहे. सुदैवानं दुर्दैवानं जीवितहानी झाली नाही, परंतु काम होऊन साधारणतः वर्ष दीड वर्ष झालं आणि त्या ठिकाणी वाहतूक पण एकच वर्ष. पण अशा पद्धतीनं जर तुम्ही कोसळत असेल इतर कामाची देखील गुणवत्ता काय, या संदर्भामध्ये मी ही घटना घडली शेवटचे 2 दिवस अधिवेशन म्हणून मला सभागृहात बोलता आलं नाही. पण माझ्या भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या संदर्भात मी पत्र दिलेलं आहे. त्या कामाच्या क्वालिटीच्या संदर्भात उच्चस्तरीय समिती देखील नांदेडमध्ये येऊन गेल्याचं मी अपघात मार्फत ऐकलेलं आहे. मला असं वाटतं की याची चौकशी झाली पाहिजे आणि घोषित करा. जिल्हा बँकेची निवडणूक सुरू आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी खतगावकर यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा बाहेर आहेत. आता कसं आहे की प्रत्येकाच्या बाबतीत चर्चा वेगवेगळ्या येत आहेत. काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याच्यात खरं प्रामुख्यानं नाव माझंच आहे. पण आजपर्यंत मी सातत्यानं विरोधामध्ये भूमिका घेतलेली, परंतु विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यांच्या नेतृत्वाने सांगितल्यामुळं महायुतीचे उमेदवार म्हणून अमर राजूरकर यांच्या पाठीला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ताकदीमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्यांनाच असं वाटायला लागले की काल विधान परिषदेच्या निवडणुकीला एकत्र राहील आणि आज आपण विरोध करतो की भूमिका होऊ नये अशा पद्धतीची चर्चा आहे. तो त्याच्यात मार्ग आणखी काही निघाला असं मला वाटत नाही. जेव्हा तेव्हा चर्चेला बसून तेव्हा त्यातला मार्ग निघतील. कोणाच्या संदर्भातली काय चर्चा आहे ज्याचं त्यांनीच खुलासा केलेला योग्य राहील. मी त्याच्यावर बोललो होतो. विषय असा आहे परभणी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे अर्ज मंजूर झाले आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नामंजूर. माझा झालेला अर्ज नामंजूर जो झालाय चुकीने झालाय असं मला वाटलं म्हणून मी दाद मागेल. माझा अर्ज तिथं मंजूर जरी झाला मी निवडणूक काही लढवणार नाही.
मी अगोदरही सांगितलं होतं, मी त्या ठिकाणी माझा उमेदवार पण जाहीर केलेला आहे. पण अशा पद्धतीचा मेसेज आता कामा नाही. एवढे वर्ष राजकारण करणाऱ्यांनी चुकीचा भाव मांडायचा, त्याच्यासाठी मी धावतोय. आता बैठकीत बोलले की मी कुठेही जाणार नाही, गेलो तर मी प्रताप पवारांना पण सोबत घेऊन संकेत जाईल. काय? संकेत काहीच नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे आणि सगळ्यांसाठी लोकशाही आहे. त्यामुळे मी दुसऱ्याच्या संदर्भात बोलणार नाही. प्रताप पाटील चिखलीकर शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करेल. सर, आणलेला प्रभाव पाहता यंदा पाऊस कमी पडणार आहे, तर पाऊस जिल्ह्यात पडण्याचा काय प्रश्न नाही. आता पाऊस तर सगळीकडेच कमी पडतोय, हे पण दुर्दैव आहे. पश्चिम महाराष्ट्रातली आणि आपली शेती वेगळी आहे. मोठ्या प्रमाणावर बागायती शेती तिकडे आहे, मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती आपल्याकडे आहे. निसर्गावर अवलंबून असलेला शेतकरी आपल्या परिसरामध्ये जास्त आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रयोग करायची गरज पडली तर तो करावा. त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते आम्ही निश्चित करू. पण किती काळ चालेल, काय होईल? दुर्दैवानं पाऊस कमी आहे ही काही फार चांगली गोष्ट नाही. शेवटी निसर्ग आहे, त्याला आपण त्याचे काही समोर काही करू शकत नाही. परंतु सरकार म्हणूनही सर्व तरी प्रयत्न सुरू आहे. आम्ही प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये जे काही प्रयत्न केले. खासदार उज्ज्वल निकम यांनी काल अशोक चव्हाण यांना मंत्रिपद केंद्रात मिळावं यासाठी ते वकिली करणार आहेत केंद्रामध्ये. काय सांगता? चांगली गोष्ट. नांदेडला तर असे तर निकम साहेबांचं स्वागत आहे, त्याच्यामध्ये काय. त्यांच्या शब्दामुळे जर मंत्रिपद मिळणार असेल तर त्यांचं झाल्यावर मी पण त्यांच्याकडे लक्ष लावेन. काय होईल? आता कुठला मदत मी मराठा आरक्षण माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांनी जो आंदोलनाचा लढा उभा केलेला होता, त्या आंदोलनामध्ये ज्या मराठा योद्धांचं जीवदान केलं त्याच्यामध्ये लोंढे सांगवी, वाका आणि धनक या लोहा तालुक्यातल्या 3 गावचे मराठा योद्धा दुर्दैवानं मृत्यू पडले. त्यांच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शासनाची जी काही मदत आहे ती देण्यासाठी फिक्स